ऑनरेबल इकडे सर यांचं आम्ही शब्दसन्मानी स्वागत करीत आहोत. सेवाभाव, रुग्ण सेवा. लाखों दीप कल पड़ते हैं महफिल सजाने के लिए, लाखों दीप कल पड़ते हैं महफिल सजाने के लिए, लेकिन एक दीपक काफी होता है जिंदगी संवारने के लिए, जिंदगी संवारने के लिए. आणि आज तसाच प्रत्यय समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वांना नक्कीच येतोय. आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि भगवान धन्वंतरींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. खंगाळे परिवार आणि जळगाव शहरच नव्हे तर जळगाव जिल्हा यांचं हातून नातं वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांमध्ये अगदी पुढे असलेलं हे परिवार आज समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या निमित्तानं पुन्हा एकदा जळगाव शहरच नव्हे तर जळगाव. आणि आमचे वंदनीय स्वर्गीय आजोबा गणपत भंगाळे, स्वर्गीय शशिकांत चौधरी आणि स्वर्गीय आजी सीताबाई गणपत भंगाळे यांच्या आशीर्वादाने आमचे वडील आणि भंगाळे परिवाराचे प्रेरणास्थान डॉक्टर E.G. भंगाळे यांच्या या समर्थ हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचा हा शुभारंभ सोहळा येथे संपन्न होत आहे. आमचे बाबा 1978 मध्ये जळगाव शहरात आले. येथे येण्यापूर्वी त्यांचे त्यावेळचे गुरु आणि सुप्रसिद्ध हार्ट सर्जन डॉक्टर कळके यांनी बाबांच्या शस्त्रक्रियेतील कौशल्य, निपुणता आणि त्यांचा मेहनती स्वभाव ओळखून त्यांना त्यांच्याबरोबरच मुंबईत राहून कार्डियक सर्जन बनण्याची संधी देऊ केली होती. परंतु आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा फायदा हा आपल्या प्रांतातील आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांना व्हावा ही त्यांची पूर्वीपासून मनस्वी इच्छा होती. आणि म्हणूनच ही सुवर्णसंधी सोडून ते त्यावेळी जळगावात परत आले आणि तेव्हापासून त्यांनी स्वतःला रुग्णसेवेसाठी झोकून दिले आहे. देवाची कृपा, कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांचे सहकार्य तसेच त्यांचे हितचिंतक आणि त्यांच्या हातून रोगमुक्त झालेले हजारो रुग्ण यांच्या सदिच्छांच्या पाठबळाने त्यांनी त्यांचे कार्य आजवर निस्वार्थपणे सुरू ठेवले आहे. मला मी जवळजवळ 50 वर्षापासून सर्जरी करत आहे आणि 45 वर्षापासून जळगाव शहरामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. एक छोटंसं 10 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा सुरू केली. पण असं इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल असताना असं नेहमी वाटायचं की मी नायर हॉस्पिटलमध्ये असताना तिथे लेक्चरर होतो आणि लेक्चरर असताना मला 5-6 डॉक्टर असिस्टंट होते, 2 MS सर्जन, 3-4 MBBS डॉक्टर. पण ज्यावेळेस मी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली 10 बेडची, त्यावेळेस मला सुरुवात 1 मॅन शो म्हणून मला सर्व काम करावं लागत होतं. एकही डॉक्टर असिस्टंट नाही आणि नर्सेस अनट्रेंड यांच्याबरोबर आम्ही सुरुवात केली. असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये काम करणं किती त्रासदायक असतं. म्हणून मला असं नेहमी वाटायचं की आपलं हॉस्पिटल असं चांगलं आणि सुसज्ज असावं की ज्यामध्ये सुशिक्षित म्हणजे चांगले कौशल्यवान डॉक्टर पाहिजेत, परिचारिका पाहिजेत, वाढवायच पाहिजेत की ज्याच्यामुळे पेशंटला चांगली सेवा करता येईल. आणि त्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. कधी कधी पेशंट सिरियस येतो, आपण त्याला तपासण्यासाठी एक्सरेला पाठवतो, CT स्कॅन करायला पाठवतो आणि ते रस्त्यातच कोलॅप्स होतात. ते आपल्याला फार अत्यंत वाईट वाटतं की आपल्याकडे सुविधा नाही. मी हे ध्येय माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून मी हा प्लॅन केला की आपण एखादं 100 बेडचं हॉस्पिटल काढावं. पण दुर्दैवाने
मला हे प्लॅन करताना 40 वर्ष लागले. मध्येच राजकारणात गेलो. राजकारणात असं वाटायला लागलं की किती चांगली काम केलं तरी 10 लोक बरे म्हणतात, 90 लोक बरे म्हणत नाही. परंतु हॉस्पिटल असं आहे की डॉक्टरची सेवा अशी आहे की 99 लोक चांगले म्हणतात आणि एक माणूस एखाद्या वेळेस नाराज झाला तर तो वाईट बोलतो. म्हणून मी राजकारणाचा त्याग केला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये सेवा करावी असं मला वाटायला लागलं. आता ह्याचं इथे सर्व बहुतेक राजकारणी लोक आहेत, त्यांना एखाद्या वेळेस वाटत असेल की मी काय सांगतोय, परंतु हा माझा अनुभव आहे. तर आता मी हे जे नवीन हॉस्पिटल सुरू केलेलं आहे, खरं म्हणजे डॉक्टर म्हटला म्हणजे ते त्याची तारेवरची सर्कस असते. पेशंट सिरियस असतो आणि त्या सिरियस पेशंटला इलाज करणं, तो कसा वाचवणं हेच त्याच्या डोक्यामध्ये असतो. तो त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेच नसतं. आणि हे करत असताना सुद्धा एखादा पेशंट अपघाताने वारला तरी त्याला जे प्रयत्न असतो, तो जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नाची वाहवा जी व्हायला पाहिजे ती न होताना कधी कधी पेशंट उलट बघायला, ही अत्यंत म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये अत्यंत वाईटची गोष्ट आहे की एखादा सिरियस झालेला पेशंट असतो, त्याला इंजेक्शन देताना तो सिरियसच असतो, तो जाणाराच असतो, पण तो दुर्दैवाने वारतो. पेशंटच्या नातेवाईकांना वाटतं इंजेक्शन दिलं आणि पेशंट वाढत आणि विचित्र घटना घडत असतात. पण जर हॉस्पिटल सुसज्ज असलं आणि सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत, कॅज्युअलिटी आहे, आल्या पेशंटला तुम्ही तत्परतेने जर इलाज करू शकले सिरियस पेशंटला, तर मला वाटतं बऱ्याच पेशंटचा आपल्याला जीवदान देता येतं. म्हणून आपण आता या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज सर्व कॅज्युअलिटीसह ICU, CT स्कॅन त्यातल्या वगैरे सर्व सुसज्ज असं इथे सुविधा आपण उपस्थित केलेली आहे. आणि या केलेल्या सुविधांचा रुग्ण सेवेसाठी चांगला फायदा होईल असं मला वाटतं. याच्यामध्ये आपलं सहकार्य फार गरज आहे आणि आपण सहकार्य करावं एवढंच मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दीपावली सुरू झालेली, दीपावलीच्याही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आदरणीय दादांनी त्यांच्या मनोगतातून काही भावना व्यक्त केल्या आणि आदरणीय त्याला तुझ्याला डॉक्टर सोनवणे दादांनी पण दिला. आणि मला वाटतं दादांविषयी म्हणजे सांगायला तर मला वाटतं खरं सूर्याची ओळख देण्यासारखं होईल, कारण आपण सर्वांनी जाऊन अनुभवलेलं आहे दादांचा स्वभाव, दादांचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पण मी नक्कीच एक आमदार एक परिवाराचा सदस्य म्हणेल, दादा आमच्यासाठी एक वृक्षासारखे उभे राहिले की त्याला कितीतरी परंबे आले आणि कितीतरी बंगाळे आणि भोळे परिवार वाढत गेला. आणि मला वाटतं दादांच्या आशीर्वादामुळे मग आमचे अण्णा असतील, आदरणीय बाबादादा असतील, शिवाजी दादा असतील, सुनील दादा असतील, प्रकाश दादा असतील, सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं नक्कीच दादांनी खरं आज सुद्धा दादाकडे पाहून 75 वर्ष झाले, पण दादाकडे पाहून आम्हाला दादांसमोर बसायला सुद्धा लाज वाटते, कारण 75 वयात सुद्धा इतकं काम करता दादा. आणि मला वाटतं ही खूप एक गौरवची गोष्ट दादांसाठी. कितीतरी जर दादांना सांगता की दादा आता तुम्ही थांबा, आता आपण थांबलं पाहिजे, पण आज दादांनी त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या की माझं स्वप्न काय होतं की एकाच ठिकाणी एक हॉस्पिटलमधून पेशंट कुठे बाहेर जाता कामा नाही, त्याला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. दादाने आज त्या भावनातून सांगितलं. आणि एक डॉक्टर नसून एक सेवक मला वाटतं होणं खूप गरजेचं आहे. आणि आपण पाहिलं असेल तर डॉक्टर आणि देवाचं खूप मोठं नातं आहे, कारण आपण नाराज झालो तर देवाकडे पाठवतो, देवाकडून नाराज झालं तर डॉक्टरकडे पाठवलं जातं. म्हणून मग देवाचं आणि डॉक्टराचं खूप मोठं नातं राहिलेलं आहे. आणि मला वाटतं आज समर्थ म्हणजे समर्थ, आपण स्वामी समर्थ होतो की भिवू नको मी तुझ्या पाठीशी. मला वाटतं आज खरं दादांच्या मनोकामना पूर्ण होतोय. पण आज खूप हॉस्पिटल चालण्यास शुभेच्छा देणार नाही, पण जे जे काही पेशंट इथे हॉस्पिटलला येतील मला वाटतं त्यांना चांगला गुण लागेल, कारण दादांच्या ज्या भावना आहे की एक अर्धा पेशंट जर आपल्या हॉस्पिटल दगावला तर मला वाटतं त्यांना सुद्धा त्या वेदना होतात. आणि भविष्यात मला वाटतं अशा वेदना दादांना त्यांच्या सर्व डॉक्टरांना होणार नाही. मला वाटतं अशा परमेश्वराला शुभेच्छा देतो. पुन्हा सर्व जण आपण आलात, आपले मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित या कार्यक्रमाला
मोठ्या संख्येने आलेले सारे सन्माननीय जळगाव जिल्ह्यातील सर्व जानेमाने लोक आणि अर्जुन दादा आणि त्यांचा सर्व परिवार, एक ब्रँड म्हणून कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जर एक रेकग्निशन झालं किंवा समूहाला जर रेकग्निशन झालं तर ते जनता जी आहे ती व्यवसायामध्ये त्यांना अतिशय वृद्धिंगत करते. आणि बंगाली ब्रँड असा झालाय की सुरुवात डॉक्टर अर्जुन दादांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, रामदास दादांच्या मार्गदर्शनाने आणि कैलासवासी गणपतरावांच्या मार्गदर्शनाने वाघळी गावातून जळगाव आलेला हा परिवार वैद्यकीय क्षेत्र असो किंवा असा कुठलाही व्यवसाय त्यांनी सोडलेला नाही की ज्या व्यवसायात असो त्यांचा ब्रँड या ठिकाणी निर्माण झालाय. आणि त्यातलंच एक उगमस्थान ते म्हणजे डॉक्टर अर्जुन दादा भंगाळे. आणि म्हणून जसं अपोलो हॉस्पिटलची स्थापना 1986 झाली गिरीश भाऊ, तसंच आदरणीय अर्जुन दादा हे जळगावचे अपोलो हॉस्पिटल सारखे त्यांनी या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आणि आपल्या सोबत अनेक डॉक्टरांना त्यांनी सहभागी करून घेतलं आणि एक एक टप्पा गाठत ते या ठिकाणी आज एक भला मोठं दालन या ठिकाणी त्यांचं उभं आहे. आणि आयुष्यामध्ये भंगाळे परिवार म्हणजे त्यांची प्युरिटी असते, कुठल्याही कामात प्युरिटी आहे. बघा, कधीही कोणावरती रागावणारा भंगाळे परिवारचा दिसला नाही, कारण ते त्यांच्या कामांमध्ये अतिशय प्युअर आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं काम जे आहे ते पर्सिस्टंट आहे. दादा सकाळी 4ला उठतात, परत रात्री 1 वाजता एखादा कुठे कॉर्पोरेशन आलं किंवा काही आलं, दादा अशी व्यक्ती आहे की कुठल्याही प्रकारचा पेशंट, मग तो लहान मुलगा असो किंवा हार्ट अटॅक असो, तो पेशंटला वाटतं की आधी दादाला दाखवावा, मग आपण त्यांचं ओपिनियन घ्यावं, त्यांच्याकडे बळजबरी ऍडमिट व्हावं आणि मग गरज पडली तर दादा सांगतील तसं करावं. मला टाळ्या वाजवा. आणि असं हे व्यक्तिमत्व त्यांना गरज वाटली. खरं म्हणजे वयाच्या माहिती नाही, वय दादा मी विचारत नाही, पण इतका उत्साह असतं, हा उत्साह म्हणजे तुमच्यातलं खरोखरच तुमच्या घराण्याचं तुम्हाला एक मोठं ध्येय आहे. बंगाळे परिवारातले प्रत्येक आदरणीय गणपतराव मला वाटतं 98 वर्ष पर्यंत जगले. नंतर आता रामदास दादा बसले समोर. दादांचं वय मला माहिती नाही, विष्णू नक्की माहिती नाही, पण एक आरोग्य या सगळ्यांना मिळालंय कारण त्यांच्या आयुष्यात त्यांनी कोणाचं नुकसान केलं नाही. म्हणून त्यांची प्युरिटी आहे, त्यांच्या कामामध्ये अतिशय मनापासून पर्सिस्टंट आहे, म्हणजे काम करत राहतात. आणि दुसरं म्हणजे की कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवसाय करत असताना त्यांना फार महत्वाचा पेशन्स आहे. दादांनी राजकारणामध्ये यश आलं नाही असं म्हणतात, पण दादा तुम्ही असं कधीही कोणाविरुद्ध, तुमच्या विरुद्ध कोणी उभं असलं त्याबद्दल तुम्ही कधी कोणाकडं सोडला नाही. म्हणून तुमचा सुद्धा या ठिकाणी एक आदर्श आहे, म्हणून तुमचं या ठिकाणी सहज मांडतात. आणि या निमित्तानं खूप चांगलं आहे की आता जावयांचं युग आलंय. मुलं तर परत काही यायला तयार नसतात, म्हणून जावई इथं जरा जाळे इतके सुंदर जावई की सेमात गेल्याचं तसंच जोरात चाललं असतं. मी बॉम्बे हॉस्पिटलला माझं गिरीश महाजनांच्या आशीर्वादाने, आशीर्वाद म्हणजे त्यांच्या प्रयत्नाने माझं बॉम्बे हॉस्पिटलला किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर किडनी चालली आहे की नाही त्याकरता त्या रेडिओलॉजिस्टकडे मला घेऊन गेले, सोनोलॉजिस्टकडे. आणि त्यावेळेस त्या सोनोलॉजिस्टला म्हटलं, त्यांनी म्हटलं मला टेन्शन होतं, किडनी बसली आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही. मग त्यांनी मला आल्या पोहोचलं, काय डॉक्टर साहेब कुठले, जळगावचे. आणि आमची रश्मी आहे ना म्हणे, आमच्या सोबत काम करते, अर्ध टेन्शन माझं काय. म्हणजे असा पुढची जनरेशन जी आहे ती नाव कमवणारी आहे, अशा माध्यमातून त्यांचं काम आहे. बोलण्यासारखं खूप आहे. पण दादा तुमचा
जे काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतमुळे आणि तुमचं जे ज्ञान आहे बरोबर इतकं चांगलं ज्ञान आहे दादाचं की त्या ज्ञानाचा उपयोग निश्चित त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी टीम तयार करायला सुरुवात केली आहे. ती टीम सुद्धा त्यांची मोठी चांगल्या पद्धतीने हो. नॉन म्हणजे जो हॉस्पिटलला डॉक्टर नसेल स्टाफ जो आहे तो असं एकमेव व्यक्ती नक्की असेल की 40-40 वर्षापासून दादाचा तोच स्टाफ. कारण इतका स्टाफ टिकवून ठेवणं हे प्रेम दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा मला खूप आनंद आहे. एवढी म्हणजे वरती पाहताना नक्की ज्यांच्या टोप्यात त्या कळत असतात अशा पद्धतीचं एवढं भव्य दालन उभारणी केलंय. निश्चितच याच्यामध्ये दादांची 101 आपण हे जे आहे आपला काय वाढदिवस आहे तो आपण इथंच जोरात साजरा करूया अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब चौधरी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मुख्य आदरणीय गिरीश भाऊ महाजन, काकांच्या सूचनेच्या अनुषंगाने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित असलेले आपले गंगाळे परिवाराला देण्यासाठी सगळे शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व बंधू आणि भगिनी, मला असं वाटतं की व्यासपीठावर माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर लोक आहेत, खूप सगळे अनुभवी लोक आहेत आणि मी आता काही जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच सांगते की या समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळे लोक इथे जमलेलो आहोत आणि एक सुसज्ज हॉस्पिटल आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी आज भंगाळे परिवाराकडनं डॉक्टर A.G. भंगाळे काकांकडनं त्यांच्या प्रयत्नाने आज एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे. आज हॉस्पिटलची संख्या वाढत चालली एक चांगली गोष्ट तर नाही आहे, कारण पण एक बाजू आपण जर बघितली तर आज कुठे कुठे आजारांचे प्रमाणही वाढत चाललेलं आहे आणि त्या आजारांचं व्यवस्थितपणे निदान होणं आणि चांगल्या डॉक्टरांच्या माध्यमातून निदान होणं, वेळेवर निदान होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तशा प्रकारच्या सुविधा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आज उभा राहत आहे याचा एकीकडे आनंद आहे. आणि भंगाळे काकांबद्दल मी एवढंच सांगेल कारण माझा त्यांचा परिचय असं खूप नाही आहे, 2-3 वेळाच माझी त्यांची भेट झालेली आहे, पण नेहमी जे मी सगळ्यांकडनं ऐकते आणि खरोखर सगळ्या समाजाला एक आदर्श घेण्यासारखं आहे ते डॉक्टर A.G. भंगाळे काकांकडनं आहे. आताही मला गिरीश काका जे विचारत होते त्यांना मी तेच सांगत होती की भंगाळे काकांचा आदेश म्हणजे सगळ्या परिवाराला तो मान्य करावा लागतो आणि आजच्या ह्या पिढीला त्याचीच अत्यंत गरज आहे की एका दिशेने जाणारा व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये पाहिजे आणि जर तसं असेल तरच त्या कुटुंबाची पण प्रगती होते, तो समाजामध्ये चांगलं कार्य करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज इथे बसलेले आपले एक डॉक्टर A.G. भंगाळे काका. मी माझ्याकडनं त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी जे कार्य त्यांनी स्वीकारलेलं आहे की सेवा करायचं कार्य त्यांनी स्वीकारलेलं आहे ते नक्कीच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून हे कार्य पुढे जाईल. आणि काकांनी एक महत्त्वाचा विषय सांगितला की राजकारणातनं ते दवाखान्याकडे आले तर मला असं वाटतं की डॉक्टर उल्हास पाटील काका आहे इथे, आमचे गिरीश काका बसलेले आहे, सगळे कुठे ना कुठे आज आरोग्याशी निगडीत आहे आणि ते अत्यंत गरजेचं पण आहे. कारण राजकारण करत असताना तुम्हाला फक्त राजकारण करून चालत नाही तर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करणं ही अत्यंत महत्त्वाचं असतं, तरच आपण खऱ्या अर्थाने राजकारणाला पण न्याय देऊ शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्या अनुषंगाने आज भंगाळे परिवाराने त्या दृष्टिकोनातनं पाऊल उचललेलं आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. मी माझ्याकडनं परत एक वेळ खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सगळ्यांचे बंधू भगिनी, सर्वात आधी डॉक्टर A.G. भंगाळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल सुरू केलं आहे. दिवाळीच्याही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बरं, मी बोलत होतो दादांशी की प्रत्येक ठिकाणी मी बघतोय तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं लिहिलेलं असतं, पण इथे समर्थ हॉस्पिटल रिसर्च सेंटर आता असा कपडा लिहिला आहे. त्याची त्यांनी मला फिलॉसॉफी सांगितली की इथे पेशंटचं स्टॅटिस्टिक्स काढलं जातं, किती पेशंट आले अशा टाईपचे आणि त्याचा प्रकार काय होता त्याच्यावर एक रिसर्च करून मग त्याची उपचाराची दिशा
काय असली पाहिजे, ते अपेंडिक्स असतो की दुसरं काही रोग असं असतो. म्हणजे एक नाविन्यपूर्ण विशेष गोष्ट त्यांनी इथे आम्हालाही शिकवली. म्हणजे जनरली मी सगळीकडे हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सगळं असंच बघत असतो. आणि एक नवीन हॉस्पिटल या जिल्ह्यामध्ये सुरू झालं तर इथे मी बघतोय सगळ्याच पक्षाची लोक दिसत आहे मला, सगळ्या पक्षामधनं काम करणारे लोक आहेत. हॉस्पिटल हे सांगताय की कोणाला यावं लागेल, काही पक्ष पाहून मी ते हॉस्पिटल ठरवत मी याला घ्यायचं की त्याला घ्यायचं, कोणालाही यावं लागू शकतं इथे. विपक्ष मल्टीपक्ष नाही, विपक्ष हॉस्पिटल, विपक्ष हॉस्पिटल कोणीही या, तुमची चांगली ट्रीटमेंट केली जाईल. तर तो हॉस्पिटलमध्ये येण्याची वेळ कोणाला येऊ नये, सॉरी दादा, हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ कोणाला येऊ नये असं दिसतं. म्हणजे आरोग्य इतकं चांगलं राहिलं पाहिजे. पण आता जग बदललं आहे. मी बरेच पेशंट असे बघतो आम्ही जो काही सुपारी तर त्याला होतं पण व्यसन नाही, सुपारीतही व्यसन नाही आहे, पण समजतं त्याला हार्ट अटॅक आले तो गेला. त्यामुळे ज्या माणसाला व्यसनच नाही आहे तरी त्याला हार्ट अटॅक येतो, तो जातो. कशाने आजारी काही सांगता येत नाही. दिनचर्या आपली बदलली आहे, आपलं खानपान, झोपण्याच्या व्यवस्था सगळ्या बदललेल्या आहे. त्यामुळे कोणाला कधी आजारी पडेल काही सांगता येत नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता होती जिल्ह्यामध्ये ती गोष्ट डॉक्टर ए जी भंगाळेंनी सुरू केली की एवढं मोठं हॉस्पिटल रिसर्च सेंटर इथे सुरू केलं. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना काही जास्त मोठा आजार आला, काही आला, काही पोटाची ट्रीटमेंट इथे होतात. पण त्याचं मोठं मेजर ऑपरेशन करायचं म्हटलं तर पुण्याला जा, मुंबईला जा, असं सगळं करावं लागेल. त्या निमित्ताने आता या सगळ्या गोष्टी इथेच आपल्याला बघायला मिळणार, इथेच त्याचा उपचार होऊ शकतो. पेशंटला जर वेळेवर उपचार झाला, गोल्डन अवर होता त्याला काहीतरी, त्या वेळेत जर उपचार झाला तर त्याला वाचण्याचे चान्सेस जास्त असतात. तर इथून त्याला संभाजीनगरला नाही किंवा पुण्याला नाही किंवा मुंबईला नाही, तेवढ्या वेळेत तर त्याचा उपचार होऊ शकत असला त्याचे वाचण्याचे चान्सेस अजून 50% वाढून जातात. म्हणून दादा या हॉस्पिटलच्या माध्यमातून आता सांगतो तुम्हाला की तुम्ही बऱ्याचशा लोकांचे जीव वाचवणार आहात. जो पुण्या मुंबईपर्यंत पोहोचू शकत नाही त्याचा जीव इथे वाचणार आहे. हे मोठं काम तुमच्या हातून होणार आहे. आणि बंगाळ कुटुंबाबद्दल काय सांगावं होता, तुम्ही काय हॉटेलमध्ये होते, मग नंतर काही सोनं चांदी तिच्यात आले, मग आता काल परवा साड्यामध्ये आले, ड्रेस मटेरियल साड्या आले. आता हॉस्पिटल चांगलं झालं, कोणतं फील्ड सोडलं आता एखादी फील्ड आलं कुठून राजकारणात नाही, राजकारणात तरी आले बरं झालं. विष्णू आहेत म्हणा तिथे सगळ्यांना क्लीन सुट्टी टाकायला. पण अतिशय चांगलं कुटुंब, सगळ्या फील्डमध्ये चांगलं काम करतायत. म्हणूनच इतक्या वेगवेगळ्या पक्षाची लोक इथे त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. याच्यावरूनच दिसतंय की सगळ्या समाजाचं, सगळ्या पक्षाचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि तेही सगळ्यांशी त्याच भावनेने वागतात. मित्र म्हणूनच एक चांगलं व्यक्ती म्हणूनच वागतात. आजच्या दिवाळीच्या या धनत्रयोदशीच्या निमित्ताने चांगल्या मुद्द्यावर त्यांनी हॉस्पिटलची सुरुवात केली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मंच, सन्माननीय सभागृह, सुरुवातीलाच या शुभमंगल प्रसंगी मी डॉक्टर अर्जुन भंगाळे आणि परिवार यांचं अभिनंदन करतो, यांना बधाई देतो आणि यांना शुभेच्छाही देतो. मित्रांनो, हा हॉस्पिटल म्हणजे नुसती एक इमारत नव्हे तर एक ज्वलंत उदाहरण आहे माझ्या मते की काय होतं जेव्हा विजन मीट्स कमिटमेंट. जेव्हा विजन आणि कमिटमेंट एकत्र येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण मला वाटतं हे हॉस्पिटल आहे. कमिटमेंट कशासाठी? कमिटमेंट प्रत्येक रुग्णाला डिग्निफाईड, फुल ऑफ कंपॅशन सेवा देण्याची. जळगाव शहरासाठी नव्हे तर ह्या परिसरातील रुग्णांसाठी उत्तम रुग्णसेवाची हमी देणारा हा हॉस्पिटल मला आहे असं मला वाटतं. मला असं म्हणायचं आहे की हे हॉस्पिटल नुसतं हॉस्पिटल नव्हे तर इथे रिसर्च सेंटर सुद्धा लिहिलेलं आहे.
मी सांगू इच्छितो की जगामध्ये जे दोन सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, पहिला म्हणजे मानवीय आहार कसा पुरवणे आणि दुसरा मानवीय आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल. तर या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा होणार आहे, सोबत मेडिकल सायन्सेस मध्ये उत्तम प्रकारचं संशोधन रिसर्च देखील होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की मेडिकल सायन्सेसने खूप मोठी प्रगती केली आहे. उदाहरण द्यायचं असेल तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे वॅक्सिन, त्याच्यापासून क्युरेटिव्ह मेडिसिन म्हणजे अँटीबायोटिक, त्याच्यापासून प्रिडिक्टिव्ह मेडिसिन म्हणजे जीन थेरपी आणि त्याच्यापासून रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे स्टेम सेल थेरपी, जे आता लॅबोरेटरीमध्ये आपण आपले काही सेल्स रिजनरेट करू शकतो. अशा प्रकारची मजल मेडिकल सायन्सेसने मारलेली आहे. या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारच्या ज्ञानामध्ये भर पडणारा कार्य येथे होतील आणि त्याच्यामुळे संपूर्ण मानव जातीला याचा फायदा होईल. हा हॉस्पिटल म्हणजे जळगाव शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा आहे. त्याच्यासोबत मला असं वाटतं की जळगाव शहराच्या विकासाला चालना देणारा पण आहे. कारण हेल्दी सोसायटी इज अ हॅपी सोसायटी, हेल्दी सोसायटी इज अ प्रोग्रेसिव्ह सोसायटी. परत एकदा मी डॉक्टर बंगाळे आणि कुटुंबियांना या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आदरणीय मंच, उपस्थित बंगाळे परिवारावर प्रेम करणारे बंधू भगिनी आणि मला अर्जुन दादांचं 1985चं संभाषण आठवतं. मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष झालो होतो आणि उपाध्यक्ष कोणाला करायचं या संदर्भातला प्रश्न माझ्यासमोर होता. माझ्या त्वरित लक्षात आलं की योग्य व्यक्ती जो निस्वार्थ भूमिकेतनं काम करतोय, जो गरिबांची सेवा करतोय, असा उत्कृष्ट डॉक्टर जळगाव शहरात त्यावेळेस कोण होता, तर माझ्या लगेच लक्षात आलं की अर्जुन दादाशिवाय दुसरा व्यक्तिमत्व असू शकत नाही. आणि मला आठवतं रात्री 11 वाजेच्या सुमारास मी त्यांना फोन केला तर ते म्हणाले की मी आता मध्य प्रदेशमध्ये एका थंड हवेच्या ठिकाणी सुट्टीवर जातोय आणि माझ्यासोबत माझी पत्नी आहे आणि कुटुंबही आहे. मी म्हटलं ते तुम्ही ड्रॉप करा, इथे थांबा आणि उद्या सकाळी तुम्हाला उपनगराध्यक्ष व्हायचं आहे आणि या जळगावची सेवा करायची आहे. कारण तुमचं व्रत सेवा करणं हेच आहे. आणि बंगाळे परिवारची सेवा कशी असते याच्या संदर्भात आता सावकारे साहेबांनी उल्लेख केला की कोणतंच क्षेत्र त्यांनी बाकी ठेवलेलं नाही. मग ज्वेलरी असेल, साड्या असेल, हॉस्पिटल असेल, राजकारणी आहे. राजकारणामध्ये जरी अर्जुन दादा म्हणत असले की ते काही चांगलं क्षेत्र नाही, ते चांगलं क्षेत्र आहे. चांगली माणसं आपण निवडून द्यायला पाहिजे. मला आठवतं की मी ज्यावेळेस अर्जुन दादांना उपाध्यक्ष केलं, माझी अपेक्षा हीच होती की हे पुढचे नगराध्यक्षही होतील आणि या जळगाव शहराला चांगलं काम करण्याच्या संदर्भाचा एक सेवाभावी व्यक्तिमत्व मिळेल. परंतु राजकारण किती खराब असतं हे दादा की त्यांनी अर्जुन दादाला माझ्या विरुद्ध 2 वेळेस इलेक्शन लढवलं. दुर्दैवाने ते यशस्वी झाले नाही, परंतु मला नेहमी दुःख व्हायचं की मग माझ्या मित्राच्या समोर इलेक्शन लढतोय. असं एक सुंदर व्यक्तिमत्व वयाच्या 75च्या आसपास आज अर्जुन दादा झालेले आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. गरिबांचा डॉक्टर. जो कोणी पैसे देणारा असेल तर द्या, उसका भी भला, नाही देंगे उसका भी भला, असं गिरीश भाई यांचं कर्तृत्व आहे. त्यामुळे ते समर्थ हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर जे आहे ते 12 मजली का होऊ शकलं तर इथे असंख्य बसलेली लाखो आणि हजारो लोक यांच्या आशीर्वादाने ते जे काही ठरवत असतील, त्यांनी 100 बेडेड हॉस्पिटल ठरवले तर ते पूर्ण झालं.
आणि असे त्यांचे जे काही संकल्प असतील ते निश्चित रूपाने सार्थक होतील. त्यांच्या हाताला इतकं यश आहे की आमच्याकडे येणारे अनेक लोक ज्यावेळेस येतात ते म्हणतात दादा बंगाळदारांना फोन करून द्या. फोन केला तो तिथनं तंदुरुस्त होऊनच निघतो आणि विचारलं तर म्हणतं की नाही दादाने एक पैसाही घेतला नाही. असं व्यक्तिमत्व आज आम्हाला समाजाला आवश्यकता आहे. निश्चित रूपाने दादा तुमचं जीवनातले जे काही संकल्प असतील ते सगळे पुरे होतील, झाले आहेत आणि पुरे होतील. आमच्यासाठी इथे मंचावर बसलेले सगळे मंडळी तुम्हाला आशीर्वाद देतच आहे. तुमचं खूप उज्ज्वल भविष्य या समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून हो आणि जळगाववासियांची जिल्ह्याची अशी सेवा तुमच्या हातून हो ही मंगल मैं प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देतो. माझा मित्र असाच पुढे त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल होत राहो ही परमेश्वरांनी प्रार्थना देऊ त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रात्री चौधरी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपलाही जास्त वेळ घेणार नाही, दिवाळीचा दिवस आहे, आपल्याला सगळ्यांना घाई आहे आणि आम्हालाही घाई आहे. माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी डॉक्टर अर्जुन दादा त्यांनी जे समर्थ हॉस्पिटल काढलेलं आहे त्याची सुरुवातच होते, त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. तर आपल्याबद्दल सर्वजण बोलले, दादाही बोलले, सावकर बोलले, आमच्या अक्षताई बोलल्या, सगळ्यांनी सांगितलं की बंगाळे परिवार सगळ्या क्षेत्रामध्ये मला खरं आहे. हॉटेल व्यवसायापासून कपड्यांमध्ये तर सुरुवात झाली, सोन्या चांदीमध्ये आहे, मेडिकलमध्ये आहे, मेडिसिनमध्ये आहे. सुनील बंगाळचं खूप मोठं काम, जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम औषधं पुरवण्याचं पण त्या ठिकाणी आहे. त्याने काही सिनेमा वगैरे काढलेला होता म्हणे, त्याने काही मला विचारलं काम करता का वगैरे बोलत. सगळ्या क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये सुद्धा अर्जुन दादा त्यांनी सुद्धा आपल्या समोर विधानसभेला त्या ठिकाणी निवडणूक लढवली. मला वाटतं महापौरसाठी पण नाही, मला कल्पना नाही, पण आमदारकीसाठी सुद्धा दादा उभे होते. पण दादा या कुटुंबात एक वैशिष्ट्य आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, मितभाषी, सर्वांची व्यवस्थित बोलणं, गोड बोलणं. म्हणजे घरामध्ये राजकारणामध्ये कसं असतं, आपण असं सगळे घरातले एकाच पक्षामध्ये असतो, पण इथे तसं नाही आहे. बंगाळी परिवाराने सगळे पक्ष सामावून घेतले आपल्यामध्ये. सुनील भाऊ आहेत, भाऊ ते आपल्या संघाचं एक आपल्याला सोबत असतात RSSच्या याच्यामध्ये. दादा कुठल्या पक्षात आहे मला माहीत नाही, विष्णू वेगळ्या पक्षामध्ये, त्यांचाच वारस आमचा राजू मामा ते भाजपमध्ये आहेत. म्हणजे सगळ्या पक्षामध्ये हात ठेवतात, ही एक परिवाराची कमाल आहे त्याला. म्हणजे सगळ्या पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी सर्वांना मदत करून या ठिकाणी आपला परिवार आपली आगेकूच करतोय, पुढे चाललेलं. आज समर्थ हॉस्पिटल अतिशय, आम्ही आज जाऊन बघितलं नाही, पण जळगावमध्ये मला वाटतं की इतर जिल्ह्यांच्या मानाने जळगावमध्ये अतिशय उत्कृष्ट असे हॉस्पिटल, अतिशय अत्याधुनिक चांगले इन्स्ट्रुमेंट असले हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेली आहेत, होत आहेत. भास्कर मार्केट वगैरे त्या भागामध्ये असेल तर त्याच्या बाहेर जाऊन सगळीकडे मोठमोठ्या इमारती या ठिकाणी स्वतःसाठी उभे राहिलेल्या आहेत आणि लोकांना चांगलं सेवा देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. दादांच्या बाबतीत, अर्जुन दादाच्या बाबतीमध्ये तर काही सांगण्याची गरज नाही. मला वाटतं अतिशय मोकळा आचरण. म्हणजे मी जरी दादा वेगळ्या पक्षाचे, मी सुरुवातीपासून वेगळ्या पक्षाचा आहे, मी 40 वर्षापासून राजकारणात आहे, निवडून येतोय, पण असं कधी झालं नाही. मी दादांना फोन केला आणि त्यांनी मग पेशंटला डिस्काउंट दिलं नाही किंवा पैसे मागितले, असं कधी झालं नाही. त्याच्यामध्ये कुठलाही पक्षभेद त्यांनी कधीच केला नाही. हे भाजपचे, आपण काँग्रेसचे कुठल्या पक्षाचे, पण आपण कशाला मदत करायची ही भावना दादामध्ये नाही. आणि गरीब माणूस असेल, सामान्य माणूस असेल, त्याने जर स्वतः जरी विनंती केली की दादा एवढेच पैसे नाही तरी पण त्यांना कधी नाही म्हटलं. हा त्यांचा एक सेवाभाव हा मला अतिशय मनाला पटलेला आहे. कारण त्या क्षेत्रामध्ये माझं खूप मोठं काम आहे. मी लाखो लोकांचे ऑपरेशन इथे जळगावला केले, मुंबईला केले, नाशिकला केले, मोठमोठ्या ऑपरेशन आम्ही त्या ठिकाणी पेशंट मुंबईला जाऊन करतो, बाहेरगावी जाऊन पुण्याला जाऊन करतो. पण अनेक डॉक्टरांचा वेगवेगळा अनुभव येतो. चांगले डॉक्टर चांगला अनुभव पण येतो, चांगला अनुभव पण येतो, काही ठिकाणी वाईट अनुभव पण येतो, काही हरकत नाही त्याबद्दल. पण अर्जुन दादाच्या बाबतीमध्ये असं कधी झालं नाही
की दादांना फोन केला आणि दादांनी आपण शब्द पडू दिला म्हणून प्रत्येक वेळेला त्यांनी त्या ठिकाणी ठीक आहे बाबा आहे का पैसे नाहीये जाऊ द्या म्हणतात 20,000 बिल आहे 25,000 बिल आहे 15,000 आहे 40,000 आहे अर्धे दे का अर्धे द्या 10,000 दे का 30,000 पैकी 10,000 द्या म्हणजे असं व्यक्तिमत्व फार कमी असतं सगळ्यांना मोठं व्हायचंय मोठी इमारती आहेत पैसे लागत आहेत हॉस्पिटल भरतायचे नक्की आहे पण हे करत असताना सेवाभावही पण जोपासला पाहिजे आज समाजामधला मोठा घटक असा आहे की तो खूप अडचणीमध्ये आजकाल औषधोपचार सुद्धा इतका सोपा राहिलेला नाही साध्या मोठा हात तुटला फ्रॅक्चरला पाय तुटला तर त्याला 50,000 लाख रुपये तेव्हाच लागत आहे पण त्यांना सुद्धा मदत करण्याची भूमिका आपली असली पाहिजे त्याचबरोबर सरकारची भूमिका ते जरा मोठी आपल्याला कल्पना आहे सध्या 1 लाख रुपये नुसतं आपण कार्ड दिलं मुंबईला पाठवलं रामेश्वर आपला तिथे सगळ्यांचा हेड आहे लगेच 1 लाख रुपयाचा चेक आहे लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आपण 2 लाखापर्यंत मदत करू शकतो 5 लाख रुपयापर्यंत मदत प्रवर्तन झाल्याने आपण सगळ्याचा विमा काढलेला आहे 5 लाख रुपये मोठं काही ऑपरेशन असेल मुंबईला असेल पुण्याला नाशिकला संभाजीनगरला नागपूरला कुठे असेल आपल्याला लगेच 5 लाखाची मदत ही त्या ठिकाणी तात्काळ मिळते आणि सरकारची सुद्धा या बाबतीत भूमिका ही अतिशय चांगली आहे म्हणजे मला वाटतं आतापर्यंत असं कधी विमा नव्हतं लोकांना सगळ्या लोकांचा विमा आहे मोठी मंडळी सोडून द्या इन्कम टॅक्स पेअर आहेत मोठे आहेत नोकरदार आहेत त्यांना वेगवेगळ्या सुविधा आहेत पण सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे त्याच्यासाठी सरकारने ठरलं की एकही माणूस असता कामा नये देशामध्ये राज्यामध्ये की उपचाराविना तो बिचारा करतोय तो मरतो आहे त्याला उपचाराला पैसेच नाही त्याच्यामुळे त्याला जीव जातोय देता असा एकही माणूस असता कामा नये ही भूमिका शासनाची या ठिकाणी मान्य पंतप्रधानांची मान्य देवेंद्रजींची आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा या ठिकाणी होत असतो आपलं हॉस्पिटल स्कीममध्ये आलाय की त्या तुम्हाला माहित नाही तर आपण लगेच मला वाटतं त्यासाठी अर्ज करावा रामेश्वर त्या ठिकाणी पण आपले आहेत रामेश्वरच बसलेलं आहे माझं लक्षच नाही मला वाटतं मुंबईलाच आहे का तर मला असं वाटतं की लगेच तात्काळ त्याला जर आपण जोडून घेतलं तर अनेक लोकांना विनामूल्य लाख रुपयापर्यंत अगदी मुख्यमंत्री चेक आम्ही दुसऱ्या दिवशीच पाठवणार लगेच 2-3 दिवसामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेला त्या ठिकाणी सँक्शन मिळणार आणि म्हणून गरिबाची सेवा या माध्यमातून चांगली करता येईल मला असं वाटतं की आपण तात्काळ त्या ठिकाणी काय असेल रामेश्वरला आताही सांगितलं लगेच आपण कागदपत्र दिले तर आपण या 8-10 दिवसामध्ये सगळे जोडून घेऊ त्याच्यातून एक चांगली सेवा गरिबांना त्या ठिकाणी यातून मिळणार आहे म्हणून ती जास्त वेळ आपला घेणार नाही मला 40गावला जायचं होतं 12 वाजेचा कार्यक्रम 12:30 वाजलेले आहे आपण सगळ्या ठिकाणी हॉस्पिटलला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आलेला मी तर खूप लहान आहे तर काय शुभेच्छा काही देऊ शकत नाही पण ते दादांचं हॉस्पिटल आहे ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे मी खूप लहान आहे म्हणजे सांगत आहे मी किती लहान आहे म्हणून पण मी खूप लहान आहे सावकारापेक्षा तर खूपच लहान आहे अतिशय चांगल्या दिवशी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण चांगल्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चित आपल्या हॉस्पिटलची भरभराट होईल म्हणजे दिवाळीच्या दिवशी मंत्री सांगतात की चांगली भरभराट होऊ सगळे आजारी पडो सगळ्या हॉस्पिटलला येऊ म्हणजे मला उलट अजून त्या ठिकाणी शुभेच्छा देता येत पण निश्चित आलेल्या पेशंटचं समाधान होईल तो चांगला बरा कसा होईल तो निरोगी कसा राहील यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करत आहात बंगाली परिवाराचं योगदान खरंच सांगतो की सगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी अतिशय मनमिळावू असं ते सगळा परिवार आहे कुणालाही तो दुखवत नाही कुणालाही वेडोवाकडं बोलणार नाही हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे आणि म्हणूनच हा बंगाली परिवार सगळ्या क्षेत्रामध्ये जिथे त्यांनी पाय टाकला त्या क्षेत्रातील आगेकून जोरात चाललेले ते पुढे चाललेले आज मला नवीनच कळायला सावकारी जायचं कपड्यांचं दादा म्हणतो का आपण कपड्यांचं काही सुरू केलंय साड्या पण विष्णू बघतोय का रिपोर्ट बघताय भागवत दादा बघताय बरं भागवत दादा बघताय तुमचं काय तुम्ही चपलापूर जरी काढले दुकानदार तेच भेट जोरात जळगावमध्ये तुमचं काही खरं नाही बाबा सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनाच पट्टी मारता पण बरं आहे राजकारणामध्ये तुम्ही आम्हाला पुढे गेलेलं आहे आमच्या मामांना पुढे गेलेलं आहे त्यामुळे आपलं तुमचं काही खाळ तसं होत नाही त्यामुळे चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा आज या ठिकाणी सुरुवात झाली थोड्या वेळ फी कपवण्याची सुरुवात त्या ठिकाणी करू पण आपल्या हातून चांगली गर्भगृहाची सेवा करू ती आपण करतात आहात पण यापुढेही त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अधिक करतो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दिवाळी आहे भाऊबीज आहे या सगळ्या सणांच्या निमित्ताने आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आणि एजी दादांवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी सर्वप्रथम
व्यासपीठाच्या वतीने मी असं जाहीर करतो की आज हे डॉक्टर A.G. मंगाळे यांचे समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचं उद्घाटन झालेलं आहे असं मी म्हणतो. आज विशेष एक धन्यवाद डॉक्टरांना देतोय. आज धन्वंतरी जयंती आहे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि डॉक्टरांनी हा दिवस निवडून आपल्या संस्कृतीशी नातं जोडलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवसाला जे उद्घाटन केलं आहे त्याच्याबद्दल डॉक्टरांना धन्यवाद मी देतो. दुसरी गोष्ट, सूत्रसंचालकांना मी एक विनंती करणार आहे. त्यांनी गिरीश भाऊंचा जो उल्लेख केलेला आहे आरोग्याच्या दूध संदर्भात, आरोग्याची सेवा संदर्भात, तर त्यांनी खानदेशची मदर टेरेसा असं म्हटलेलं आहे. पण त्यांना विनंती करतो की गिरीश भाऊंना ही पदवी देऊ नका. मदर टेरेसांचा सेवा करण्याचा उद्देश खूप वेगळा आहे. त्यात त्यांचा स्वार्थ आहे. गिरीश भाऊ आमचे निस्वार्थपणे सेवा करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या रांगेत त्यांना बसा नका. आज या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. तसा बंगाळे परिवाराशी माझा संबंध सुनील भाऊ बंगाळेंमुळे आला आणि बंगाळे परिवारांची एक छाप, एक ठसा या जळगाव महानगरीवरती आहे. भाऊंनी सांगितलं की राजकारणात सगळीकडे आहेत बंगाळे परिवार, पण मतभेद असतात, मनभेद नसतात बंगाळे परिवारामध्ये. आणि भाऊ, तुम्हाला माहिती आहे तुमच्या पक्षाच्या माणसाच्या मागे सर्व बंगाळी परिवार कसा राहतो एकत्र मनाने. त्याच्यामुळे तुम्ही असे ते वेगळेच असं काही तुम्ही समजू नका. मुळात आजच्या या हॉस्पिटलच्या प्रसंगी आज मला येण्याचा योग आला. ज्यावेळेस मला हे निमंत्रण मिळालं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की तसं मी अराजकीय माणूस आहे आणि मला का बोलवलं. पण डॉक्टरांच्या बोलण्यातून झालं की राजकारणातून मी निवृत्ती घेतलेली आहे आणि म्हणून मग मला त्यांनी पण बोलवल्याचं मला समाधान झालं. मुळात डॉक्टरांचं वय आता 75 आहे. मी एका राजकीय माणसं वय सांगत नाही पहिली गोष्ट म्हणजे. पण एका 75 वर्षाच्या माणसाला असं म्हटलं की साधारणतः 75 म्हणजे अमृत काळ असतो आणि तुमचं अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. त्याच्यावर ते म्हणाले, अरे तुम्ही मला अमृत महोत्सव साजरा करा म्हणजे तुम्हाला रिटायर करणार आहे. म्हणजे साधारणतः 75 वर्ष वय झाल्यानंतर समाजात या वयाच्या संबंधीची संकेत आहे तो असा आहे. पण वयाच्या 75व्या वर्षी डॉक्टरांनी एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलं आहे. 1 वर्षापूर्वी आमची चर्चा झाली होती. डॉक्टरांनी हा प्रस्ताव सांगितला मला. डॉक्टरांना म्हटलं तुम्ही खूप डेअरिंग करताय. शिक्षणाचं पण तसंच झालेलं आहे. आता शिक्षण संस्था ही एज्युकेशन इंडस्ट्री झालेली आहे. पण आता आहे समाजाची स्थिती अशीच आहे, याच्यातून पण मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून 75व्या वर्षी डॉक्टर बंगाळेंनी का केलं तर त्यांचा आतला आवाज जो आहे ना तो सेवेचा आवाज आहे. मला असं कळलं की गेल्या 20-25 वर्षापूर्वी डॉक्टरांचे वडील गणपत दादा यांची इच्छा होती की यांनी एक मोठं हॉस्पिटल उभं करावं इथल्या जळगावच्या जनतेसाठी. त्यांनी जागा पण घेऊन ठेवली होती. पण डॉक्टरांनी सांगितलं की मला म्हणजे मार्ग चुकला. आणि तिकडे गेलो
पण त्यांची इच्छा मात्र काही त्यांनी बदलून ठेवली नाही. या वयामध्ये त्यांनी स्टार्टअप सुरू केलेला आहे आणि हे विशेष आहे. आतापर्यंत त्यांचा सेवेचा आगला आवाज असल्यामुळे त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य 40-45 वर्षाची सेवा त्यावेळेस त्यांचा आपण मागोवा घेतो. तर त्यांच्याकडे बिलिंग करणारा काउंटरवाला अनेक वर्ष नव्हता. जो यायचा त्यांना द्यायचा, जे असेल ते नसेल ते, दिया उसका भला न दिया उसका भला, अशा याच्यातून त्यांनी गोर गरिबांची सेवा केली. आणि आता सुद्धा एवढं मोठं रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल, म्हणजे रिसर्च सेंटर काढले खूप चांगलं झालं. नुसता औषधांवरतीच माणूस बरा होत नाही, तर त्याच्या जीवन पद्धतीवर सुद्धा बरा होऊ शकतो, असं या रिसर्च सेंटरमधून भविष्यात सुद्धा रिसर्च होण्याची शक्यता आहे. आणि एवढं मोठं हॉस्पिटल अशा प्रेरणेने उभं केलं. म्हणजे मी ज्या 1 वर्षापूर्वी भेटलो, त्यांना म्हटलं, दादा तुम्ही खूप चॅलेंज घेतात, कारण एक GM हॉस्पिटल गिरी गोंडी चालू करून पाहिलं जामनेरमध्ये, त्यांनी नाच सोडला. माझा एक अनुभव त्यांना सांगितलं की मुलुंडला आपल्या एका संस्थेला एक अद्यावत हॉस्पिटल चालवायला मिळालं पूर्ण. चला इकडे, चला पुढे, 1 मिनिट इकडनं बाजूला वा, चला.